कुणाल कामरा संदर्भात अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामराने हायकोर्टात धाव घेतली आहे आणि मद्रास हायकोर्टामध्ये कामराने याचिका दाखल केली आहे। या कामराच्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणीची शक्यता वर्तवली जाते। मुंबई पोलिसांकडून सुद्धा कुणाल कामराला दुसरा समन्स बजावण्यात आलाय आणि कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार आहे। अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी सिद्धेश आपल्या सोबत आहेत। सिद्धेश, आज किंवा उद्या या कामराच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबई पोलिसांनी सुद्धा दुसरे समन्स बजावलेले आहे आणि तो सध्या पॉंडिचेरीमध्ये आहे। कशी नेमकी आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते? नक्कीच स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना आपण पाहिला आहे आणि या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी सुद्धा त्याने केली होती। यासंबंधी माहितीनुसार कुणाल कामराने अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे। त्यात त्यांनी आपल्या विरोधात दाखल झालेल्या FIR संदर्भात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे। त्याच याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून आणि देशभरातून कुणाल कामरावर राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपण पाहिल्यात। त्यामुळे त्यांच्या अडचणीत बरीच वाढ होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। नाही, बरोबर आहे। बरेच पडसाद उमटतात त्याचे आणि आता अटकेची टांगती तलवार सुद्धा आहे। काय नेमकी सुनावणी होते आणि काय कोर्ट निर्णय देतं याकडे लक्ष असेल। धन्यवाद सिद्धेश दिलेल्या माहितीसाठी।